भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचा ज्ञान विज्ञान योग सविस्तर अर्थ समजून घेणार आहोत। 6व्या अध्यायात श्रीकृष्णाने ध्यान योग आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व सांगितले। आता 7व्या अध्यायात ते अर्जुनाला परमेश्वराचे खरे स्वरूप, सृष्टीचे रहस्य आणि भक्तीचे महत्त्व समजावून सांगतात। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, माझ्यावर मन एकाग्र करून आणि माझा आश्रय घेऊन तू मला पूर्णपणे जाणून घेऊ शकशील। याच ज्ञानाला ज्ञान विज्ञान योग असे म्हटले जाते। मित्रांनो, केवळ माहिती मिळवणे म्हणजे ज्ञान नव्हे। ज्ञान म्हणजे सत्य समजून घेणे आणि विज्ञान म्हणजे त्या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे। श्रीकृष्ण सांगतात की परमेश्वराला केवळ ऐकून किंवा वाचून समजता येत नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि अनुभव यांच्या माध्यमातून त्यांची अनुभूती घ्यावी लागते। श्रीकृष्ण सांगतात की या संपूर्ण विश्वाची निर्मिती त्यांच्या 2 प्रकृतीपासून झाली आहे। अपरा प्रकृती, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार। परा प्रकृती, जीवात्मा, जी प्रत्येक सजीवामध्ये चेतना निर्माण करते। या दोन्ही प्रकृतीचा स्रोत परमेश्वरच आहे। संपूर्ण सृष्टी यांच्यापासून निर्माण होते आणि शेवटी त्यांच्यातच विलीन होते। श्रीकृष्ण सांगतात, मी पाण्यातील रस आहे, सूर्य आणि चंद्राचा प्रकाश आहे, पृथ्वीतील सुगंध आहे आणि अग्नीचे तेज आहे। याचा अर्थ असा की परमेश्वर कोणत्याही एका ठिकाणी मर्यादित नसून संपूर्ण सृष्टीत व्यापलेले आहे। आपण निसर्गातील प्रत्येक सुंदर गोष्टीत परमेश्वराची झलक पाहू शकतो। श्रीकृष्ण सांगतात की त्याची दैवी माया अत्यंत शक्तिशाली आहे। ही माया मनुष्याला बाह्य जगात अडकवून ठेवते। मोह, लोभ, अहंकार आणि आसक्ती यामुळे मनुष्य परमेश्वराचे खरे स्वरूप ओळखू शकत नाही। पण जो मनुष्य श्रद्धेने परमेश्वराचा आश्रय घेतो, तो या मायेवर विजय मिळवू शकतो। श्रीकृष्ण 4 प्रकारच्या भक्तांचे वर्णन करतात। दुःखी भक्त, जो संकटाच्या वेळी परमेश्वराला स्मरतो। अर्थार्थी भक्त, जो लाभ किंवा संपत्तीसाठी प्रार्थना करतो। जिज्ञासू भक्त, जो सत्य जाणून घेण्याची इच्छा ठेवतो। ज्ञानी भक्त, जो परमेश्वराला पूर्णपणे ओळखून भक्ती करतो। यापैकी ज्ञानी भक्त श्रीकृष्णांना सर्वाधिक प्रिय असतो, कारण त्याची भक्ती निस्वार्थ आणि शुद्ध असते। अनेक लोक परमेश्वराचे खरे स्वरूप समजू शकत नाहीत। ते परमेश्वराला केवळ मानवी रूपात पाहतात, पण श्रीकृष्ण सांगतात की ते अनादि अनंत आणि सर्वव्यापी आहेत। अज्ञानामुळे मनुष्य या सत्यापासून दूर राहतो। भक्ती म्हणजे केवळ पूजा किंवा विधी नव्हे। भक्ती म्हणजे विश्वास, समर्पण आणि प्रेम। जो मनुष्य मनापासून परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो आणि त्यांचे स्मरण करतो, तो हळूहळू आत्मज्ञानाकडे वाटचाल करतो। ज्ञान आणि भक्ती याचा संगम मनुष्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेतो। मित्रांनो, आपण अनेकदा बाह्य गोष्टीमध्ये सुख शोधतो, पण खरे समाधान परमेश्वराशी असलेल्या नात्यात आहे। जेव्हा आपण जीवनातील प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचे अस्तित्वाचा अनुभव लागतो, तेव्हा आपला दृष्टिकोन बदलतो। मनात शांतता आणि समाधान निर्माण होते। अध्याय 7 मुख्य संदेश, परमेश्वराला जाणून घेण्याचा प्रयत्न करा। ज्ञानासोबत अनुभवही महत्त्वाचा आहे। मायेच्या प्रभावापासून सावध राहा। निसर्गात परमेश्वराचे दर्शन घ्या। श्रद्धा आणि भक्ती जोपासा। अहंकार आणि मोह दूर करा। आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत राहा। मित्रांनो, भगवद्गीतेचा 7वा अध्याय आपल्याला शिकवतो की परमेश्वर सर्वत्र आहेत। केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही, तर त्याचा अनुभवही आवश्यक आहे। माया मनुष्याला सत्यापासून दूर नेते, पण भक्ती त्याला परमेश्वराजवळ घेऊन जाते। श्रद्धा, ज्ञान आणि भक्ती यांच्या माध्यमातून जीवनाचा खरा अर्थ समजू शकतो। म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा। ज्ञान मिळवत राहा। भक्तिभावाने जीवन जगा।
आणि प्रत्येक क्षणी परमेश्वराची उपस्थिती अनुभवण्याचा प्रयत्न करा. जय श्रीकृष्ण. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अध्यायासाठी नक्कीच भेट द्या. श्री कृष्णार्पणमस्तु.